व्यक्तिचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वासुदेव तारानाथ कामत यांचा जन्म 27 एप्रिल 1956 रोजी कर्नाटकातील कारकळमध्ये तारानाथ आणि अहिल्या या दाम्पत्याच्या पोटी झाला. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या वासुदेव यांना त्यांच्या आईवडिलांनी चित्रकला शिकण्यास प्रोत्साहन दिलं. शालेय जीवनात त्यांना नाना अभ्यंकर आणि महाजन सरांचं मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे अगदी शालेय वयातच वासुदेव यांना निरीक्षण आणि रेखांकन यांचं महत्त्व समजलं. शालांत परीक्षेनंतर त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंगला प्रवेश घेतला आणि 1977 मध्ये त्यांनी GD आर्ट ही पदविका प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यानंतर 1979 मध्ये पूर्वाश्रमीच्या सुगंधी भट यांच्याशी त्यांचा विवाह झाला. व्यक्तिचित्र आणि निसर्गचित्र या दोन्हीवर कामत यांचं सारखंच प्रभुत्व आहे. प्रसंगचित्र, रचनाचित्र आणि इलेस्ट्रेशन्सही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळली आहेत. अर्थार्जनासाठी सुरुवातीला त्यांनी नोकरी केली, पण अल्पावधीतच त्यांनी स्वतंत्रपणे कला निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला व्यावसायिक व्यक्तिचित्र, रचनाचित्र करत असतानाच स्वतःसाठी त्यांची कलासाधना त्यांनी सुरू ठेवली. वासुदेव कामत यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये व्यक्तीचं केवळ साधर्म्य न दिसता त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, उत्स्फूर्तता आणि हृदयाला भेटणारे भावही दिसून येतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणात तंत्राबरोबरच भावस्थिती व्यक्त करणारा आशय आणि अनुभव प्रत्ययास येतो. विद्यार्थी दशेपासून व्यक्तिचित्र हा त्यांचा आवडता विषय. त्यांनी आपल्या मित्रांची, नातेवाईकांची, शेजाऱ्यांची तसंच ओळखीच्या लोकांची अनेक व्यक्तिचित्र केली आहेत. रेम्ब्राच्या चित्रांमधील नाट्यपूर्ण प्रकाश योजना, जॉन सिंगर सार्जंटच्या ब्रशचे मुक्त फटकारे, शंकर पळशीकर यांचं रंगलेपन अशा अनेक दिग्गज कलावंतांच्या शैलीच्या डोळस निरीक्षणातून कामत यांची शैली घडत गेली. त्यांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तींना समक्ष बसवून त्यांची व्यक्तिचित्र केली आहेत. त्यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा अनेक मातब्बर मंडळींचा समावेश आहे. कामत यांच्या मते माय वाईफ या त्यांच्या व्यक्तिचित्रात त्यांचा सर्वोत्तम आविष्कार दिसतो. या चित्राला 2006 मध्ये पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या व्यक्तिचित्रण स्पर्धेत पारितोषिक मिळालं. त्यांना इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्र अनेक महत्त्वाच्या संस्था, उद्योग समूह आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या संग्रहात आहेत. व्यक्तिचित्रांप्रमाणेच निसर्गचित्र रेखाटण्यात त्यांना विद्यार्थी दशेपासूनच रस आहे. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रवासही केला आहे. व्यावसायिक कामाचा भाग म्हणून त्यांनी अनेक चित्र आणि म्युरल्सही केलेली आहेत. कोणतंही चित्र काढण्याआधी चित्रविषयाचा भरपूर आणि सखोल अभ्यास करणं ही कामत यांची खासियत आहे. जपानमधील सुबोरा काडेरा मंदिरासाठी केलेली बुद्ध चरित्रावरील चित्रमालिका असो, मुंबईतील बोरिवलीच्या विपश्यना केंद्रासाठी रंगवलेली बुद्ध जीवनावरील चित्र असो किंवा स्वामीनारायण पंथाच्या मंदिरासाठी त्यांनी काढलेली चित्र असो, प्रत्येक ठिकाणी कामत यांचा सखोल अभ्यास दिसून येतो. महापुरुषांच्या जीवनावरील चित्र करताना त्यांचं चरित्र, त्यावेळचं वातावरण, वेशभूषा, वास्तुरचना यांचा अभ्यास करून ते आधी स्केचेस करतात आणि मग चित्र रंगवतात. उदाहरणार्थ, भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण शाल वृक्षाखाली झालं. तो शाल वृक्ष नेमका कसा होता याचा कामत यांनी प्रथम शोध घेतला आणि मगच तो रंगवला. रामायण, महाभारत तसंच शिवचरित्रातल्या प्रसंगांवरही त्यांनी अनेक चित्र केली आहेत. वरळ येथील नेहरू सेंटर, नरिमन पॉइंटचं प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम, गोरेगावचं जॉगर्स पार्क या ठिकाणची त्यांची म्युरल्स अत्यंत प्रेक्षणीय आहेत. कामत यांनी चित्रप्रदर्शनं केली, तीही एखादा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना घेऊनच. त्यांच्या प्रदर्शनाची नावही अन्वर्थक असतात. मोगरा फुल्ला, गजराज, रिफ्लेक्शन्स ऑफ माइंड ही त्यातली काही उदाहरणं. निसर्गचित्रातील अवकाश आणि व्यक्तिचित्रणातील मानवाकृती यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या चित्रांमध्ये दिसतो. खट्याळ कान्हा, वाल्याचा वाल्मिकी यासारख्या चित्रात अतिवास्तववादी शैलीचा, तर नवनिर्मातासारख्या चित्रांमध्ये रेनेसान्सकालीन चित्रांप्रमाणे कमानींचा आणि भौमितिक आकारांचा वापर आढळतो. वासुदेव कामत हे सामाजिक बांधिलकी जपणारे एक कार्यकर्ता देखील आहेत. सामान्य माणसांमध्ये कलेची रुची वाढवण्यासाठी ते अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. संस्कार भारती संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची चित्रकलेवरची स्केचिंग अँड ड्रॉइंग आणि पोर्ट्रेट फॉर अस्पायरिंग आर्टिस्ट
ही 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सकारात्मक दृष्टिकोन आणि यथार्थवादी चित्र परंपरेला जवळची असलेली चित्रशैली यामुळे त्यांची चित्र नेत्रसुखद आणि आश्वासक ठरतात. तेच त्यांच्या चित्रांचं यश आहे.